हॅलो हॅलो गणपती बाप्पा झोपून चालायचा नाही, फक्त व्हायचं फक्त सपोर्ट करा. मी काय जास्त टाइम घेणार नाही. फक्त कसं आहे माहिती, शक्ती तुर्या वाद्य क्रमांक 1 ढोलकी, दुसरं झांज, आता नंतर आला बुलबुल, ऑक्टोपॅड आणि कीबोर्ड, 5 वाद्य. 6वं वाद्य टाळी आणि शिटी. हे जर नसेल तर राजभर घासा आणि अशा किती पद्धत आहे. त्याच्यामुळे फक्त तुमचा सपोर्ट राहू दे. आज या ठिकाणी संगमेश्वर जिल्ह्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये, क्षमा करा, आज कडवई गाव या गावात मी आलोय. ही संधी मला मिळाली. आज मी एक शब्द देतो, इथे जमलेल्या माझ्या आया बहिणी, मी कमरेखालचा एक शब्द गाणार नाही, शाहिरांना एकेरी बोलणार नाही, त्यांच्या घरापर्यंत जाणार नाही, वावगं काही बोलणार नाही, तरी बारीक सुसाट असणार. हा तुम्हाला शब्द देतो. पहिला सांगतो पोरांनो, काय माहिती आहे, इथं 12 वयाच्या बायकांच्या आणि पुरुषांच्या, आणि तिथं पडलेला आहे खंड. आणि आता आमची आबरू आहे, बायका जास्त गर्दी जोळा करतात की पुरुष पण करतात, बरोबर. तरी पण काय नाही, अरे काहीतरी बोला, बोलशी लाव, हळूहळू बोलशी लाव. तुम्हाला शब्द देतो, बोलशी लाव तुम्ही. वाईस आमचं मुवा जरा गरम होऊन गेलेला आहे, पण जर गरम झालं तर नाही का ते कांडे पेटवतात. एक पेटवला फुस, दुसरा पेटवला फुस, काय पेटलेला म्हणून काय नाही, सगळा फुस, सगळा थोड. आता एकट्यावर जबाबदारी आहे माझ्यावर, आपण वातावरण गरम करूया, फक्त सुरुवात करूया. माईक चेक करू. माईक मला त्यातलं काही समजत नाहीये, स्केली बिल, आपण गावठी माणूस. दर्शन बघा, बरोबर आहे, मी चेक करतो. गाडी हालते डुलते काढते आली बाबा, कडवईपर्यंत गाडी आलेली आहे. उसगाव वाडीपर्यंत, उसगावकर वाडीपर्यंत आलेली आहे. आता सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. साऊंड आणि गोत्तावसे साऊंड वाले आपले आहेत, सोबती आहेत, त्यांना मला
ठिकाणी आम्हाला हे कार्यक्रमाची संधी दिलेली आहे ते आमचे चंद्रकांतजी जाधव माऊली. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आहे. हे जाधव परिवार आणि जाधव परिवारचे सर्व चंद्रकांत माऊली 21 दिवसाचा गणपती असं हे 23वा वर्ष आणि अनंत चतुर्दशीचा गणपती 100हून अधिक वर्ष झाले. आज मला एक गोष्ट आवर्जून इथे सांगावी लागेल. या ठिकाणी मंडळी गेली 14 वर्षापूर्वी मला एक हिरा मिळाला, एक अशीच ओळख झाली आणि नंतर तो माझा सावली बनला. तो म्हणजे संदेश ओकटे. या मुलानं पुढं माझी सावली बनवून इथपर्यंतच्या प्रवासामध्ये सोबत केली, प्रत्येक गोष्टीत सल्ले दिले, मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे मला पहिल्यांदा या कडवे गावची वरदान देवी ठाऊक झाली, मला आई सालबाई ठाऊक झाली आणि जिथे संदेश ओकटे आहे तिथे विकास लांबोरे आणि विकास लांबोरे आहे तिथे संदेश ओकटे हे समीकरण झालं आणि त्याच्या माध्यमातून पुढे आज जाधवांच्या घरी येणं झालं. काही वरदान आईचं काही दर्शन घेता आलं नाही म्हणजे पुन्हा घे मात्र तिचं स्मरण करतोय. कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी काही मान्यवर आहेत. विजय कुळेकर ज्याने या शक्तीतुऱ्याला नव्या नवरीसारखं सजवलं असं आम्ही काही म्हणतो होते. विजय कुळेकर आहेत आमचे समानतेचं प्रतीक, समतेचं प्रतीक. आमच्या सगळ्यांचे लाडके शाहीर भाई म्हणून आहेत. शाहीर संदीप ओकटे आहेत. अनेक मंडळी आहे. मी हळूहळू नाव घेईन. बाबा गुरु आमचे शशिकांत गुरु रांगेतून आलेले आहेत. महेश कांबळे आलेले आहेत. तुम्हाला सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. इथं टांगून ठेवी, इथे ह्या करून ठेवी, दुसरी बारी माझी आहे. हो बानू मी पण डबल बारीचे पैसे घेतो जाधवांकडनं. आपण 2-2 बाऱ्या करा हल्ला माणूस आहे. आपण बारी करणार पण कमरे खालचा बोलणार नाही. परवानू चिटवळगिरी अजिबात चालायची नाही, फक्त माझ्या घ्यायची आणि आपण माझ्या झालाय तुम्ही माझ्या घ्यायची. स्तवन गातो ह्या स्तवनात चुकी करून दाखवायची बुवा तुम्ही. म्हणजे माझा हलो हरून जाऊया गोवाकडे जाऊया पडवर गुरुजी. त्यांना गुरुजी गेल्या वर्षी म्हटलं काय बोललो माहितीये गुरुजी एक साथ नमस्ते एवढंच बोललो. ह्याच्यात काय वाईट बोललो काय रे, ह्याच्यात काय वाईट बोललो, एवढंच बोललो गुरुजी एक साथ नमस्ते मला सगळं जमते आज. एवढंच
बोललो तरी म्हणतात माझ्या पेशावर गेलं. आता मला सांगा, जी मी छोटीशी एक परीक्षा पास झालो त्याचं अभिनंदन केलं ना, मी तसाच सन्मान केला तरी पण राग आला. हे बोलेंगच नाही की आपण थोडा बोला तो मी इथं लागता पडतो. गुरुजी सवाल स्टार्ट करतो घ्या. लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, स्तवन करून. लय आलोय दुरून माझ्या लांजावरून, आज धन्य या कडवई गावी. चला पुजूया रे, चला चला भजूया रे, वरदान सालबाई देवी. Yeah.
चला चला भजूया रे वरदान सालवाय देवी बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोलपूर बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा या ठिकाणी काही बक्षीस आले आहेत। कडवई गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सर्वमान्य महेंद्र जाधव माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक। शाहीर संदीप ओपटे आमच्यासाठी आमचे दादा आहेत 250 रुपयाचं पारितोषिक। आमचे आदरणीय शाहीर विजय कोळेकर माऊली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। प्रसाद लिंगायत आहेत त्यांच्याकडून 200 रुपये आहेत आणि त्यांची फरमाईश आहे की गणा माझ्या बालपणी आणि सांगचल काय काय आणू। कट्टर मैत्री धामापूर या ग्रुपकडून 151 रुपये नैतिक आणि आमच्या प्रेमसाठी आणि प्रणय उजगावकर यांच्याकडून 200 रुपये आणि महेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य माझा लांजा बसलाय इथे बसलाय यांच्याकडून हे गाण्याची फरमाईश आहे 501 रुपयाचं पारितोषिक आणि नामांतर पुरेवाले शाहीर शशिकांतजी अर्थात उर्फ बाब्या गुलाब यांच्याकडून 1000चं पारितोषिक आणि सुरेखा ताई खेडेकर 501 रुपयाचं पारितोषिक। संगमेश्वर तालुका महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख। थोडंसं माझं काही नावं राहील। या गावचे सरपंच पोलीस पाटील सदस्य असतील तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील सरपंच आमच्या विशाखा कोळेकर आहेत आमच्या शाहिरांच्या सभापती। तुम्हाला सर्वांना मुद्रा करायचा राहून गेला क्षमा करा। आणि आता 2 फरमाईश घेऊया नंतर बुवांच्या गणाची चाल देऊया त्यांना भाग देऊया आणि हळूहळू जाऊया पुढं। गुरुजी कुठे आहेत? गुरुजी त्यांना बोललो नाही आहे आणि आज तर मला बोलायचं नव्हतं पण नंतर त्यांना अंदाज आला किती आपटली आणि काय केलं तरी काय वातावरण गरम व्हायचं नाही। भुवानो माझी आज लय इच्छा आहे तुम्ही तुमच्या गावात आहे तुमची इज्जत मला लय भारी ठेवायची। कृपया माझ्या नादास लागू नये। मी सगळ्यात वैतागलेला मी माझ्या जीवास कंटाळलेला त्याच्यामुळे मी तुझ्या पाया पडतो माझ्या नादास नका बाकी तुम्हाला काय आगावगिरी केली तर मला सांगा पण मी उलटा टांगेन पांगीन आणि मी आईला काय सांगू? आईला सांगितलं मी बारी करून येतो आणि सकाळ वाट बघित राहिली तर मला उलटा टांगला होतो आणि उलटा टांगला तिच्या खाली आला तर काय तू हे उलटा होणार भुवानो असं काय करू नका मला उलटा टांगू नका मी तुम्हाला घाबरलो बस मी लय घाबरलो तुम्हाला गण घेऊया। पहिली फरमाईश गणा माझ्या बालपणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी तो सोमैला दूर चालूनी
किती आहे इथं काही नाही बरं अग देणार आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण बरोबर सारखं मातर सजू दे सांगल काय काय आणू गाये गणपतीला सांगल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणपतीला घराला सणाला सांगल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणपतीला घराला सणाला सांगल काय काय आणू गाये गणपतीला या ठिकाणी कोकण हिंद केसरी राकुश ग्रुप याचकडून राकुश ग्रुप तुरळ कोकण हिंद केसरी राकुश ग्रुप तुरळ याचकडून 200 रुपये पारितोषिक. आता अहो काय झालं माहिती आहे याने गेल्या वर्षीचा विषय काढला पटवा बुआ अगर बात निकली है तो दूर दिल्ली तक जरूर जाएगी. बरोबर आहे. अहो काय झालं कोणाला माहिती आहे गेल्या वर्षी 28 रुपये गेल्या वर्षी बारेकडे 30 करोना बसवायचं आणि काय झालं लाईट आणि साऊंड एकत्र असं आपण म्हणतो साऊंड एकत्र आहे रे एकत्र म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो अर्धे अर्धे पैसे द्यायचे विषय संपला. साऊंड म्हटलं की त्याच्यात लाईट पण आहे म्हणजे आपलं गणित असं आहे. आता एवढ्या बाऱ्या केल्या मी आज 28 वाली फक्त ही बारी अशी आहे की साऊंड वेगळं लाईट वेगळी तर त्याप्रमाणे आता साऊंड एकत्र आहे म्हटल्यानंतर माझा थोडासा गैरसमज झाला की लाईट पण एकत्र असेल. तिथं गेल्या ह्याच्या लाईटी लावलेल्या आम्हाला म्हणतात तुमच्या लाईटी आहेत. मी म्हटलं नाही मी आपला साधेपणात गेलो तर आपण म्हटलं करायचं काय मी लाईटीची करू मी कसं काय तर त्यांचे काय मानधन होतं की थोडंफार दिलं नाही असं प्रकार नाही ते त्यांनी काढून टाकवला बघा. आणि काय झालं मी प्रश्न असं ह्याच्यावर लिहून दिला त्यांना या साध्या वहीच्या ह्याच्यावर. आता प्रश्न विश्वनाथ जाधव मौली विश्वनाथ जाधव याचकडून 500 रुपये पारितोषिक पुन्हा गाड्या मला सांगितलं तर मी ह्याच्यावर लिहून दिलं हो. आता प्रश्न ह्याच्यावर लिहिला काय ताम्रपटावर लिहिला काय सोन्याच्या एकदा पटावर लिहिला काय तो प्रश्न आहे की नाही बोल फक्त भय की नाही त्यामुळे सांगा तो झाला त्याला चिरकुटावर लिहून दिलं एवढं म्हणतात तुम्ही. नंतर कळलं मी त्यांच्यावर बोललो तुम्ही शिक्षक आहात शक्तिक्रियेच्या इकडे संबंध नाही मात्र आपण जे व्यवसायात असतो ते अप्रत्यक्षरित्या तुम्ही ते सादर करत असता बरोबर. याच्यात तुमचा एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती कमजोर आहे याच्यावर म्हटलं गुरुजींना थोडासा व्हायचा माझा एवढंच म्हटलं आई शपथ एवढंच म्हटलं. आता पण बघा येऊन काय काय करतील माज नसेल तर सांगा माज उतरायला आपण आहे हेच बोललेलं आहे काय नाही रेडियस काय बैलाला काय काहीतरी शब्द बोलतो अजून भादवा संपलेला नाही आणि भादव्यातला सांड अगं मशी मला सांड सुटलेला सगळ्या पाड्या तुमच्या सगळ्या पाड्या म्हणून बांधून ठेवायचा. लय मोठं केलो कान खवळला या सांड गुरुजी एक साथ वाजते मला सगळं वाटतंय एक शब्द मी कमरेच्या खालचा बोललो तर मला सांगा मला शिकवायला येतील. दत्तात्रेयचे शिष्य आहेत तसे काय कमजोर नाही मानाचा मुजराच आहे दत्ता माऊलीला माझा मानाचा मुजरा आहे त्याला 40 वर्ष पण गमती व्हायलाच हव्या. अरे उलटा टांगणार म्हणजे झालं काय ना आहे सांगू का भवानी मला उलटा टांगला मी येऊ शकत नाही. जाऊया एक फरमाईशादी घेऊया आईची ना विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणार आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी
महिन्याचं बोललं 1 वर्षाचं कर्ज आहे म्हणाले ही चाल द्यायला पाहिजे नाही दिलं तर परत कर्ज वाढेल आणि मला परत उलटे टाकतील वाजव तुम्ही यार बदलला जाणार तुझी मंगल मूर्ती येते हर्ष भरती तुझी मंगल मूर्ती येते हर्ष भरती आमची मदार सारी देव गणेशा तुझ्यावरती ताट सजवले रे देवा करण्या आरती ताट सजवले रे देवा करण्या आरती तुमची चाल आता माझा गट माझी ज्याप्रमाणे आदिमया ही बारी समजून केलेली आहे त्याप्रमाणे शिवानं वागून जायचं असतं हा रीतिरिवाज असतो शाहीर आणि आज जाधवांच्या घरचा मानाचा गणपती यावरती गण फार सुंदर गायला आहे आणि माझा प्रयत्न माझ्या आदिमायाच्या मागून जाण्याचा आहे गुरुजीनो लक्ष असावं एक साथ सावधान कधी कधी विसरा हा मी काय शेरबीर घेत नाही आम्ही बोलाय मला माफ लागतात मग शेरबीर घेऊ कोंबडा आला तर 5 मिनिटात आणि कोंबडा काढणार मिनिट म्हणून शेरबीर कुछ नाही डायरेक्ट काढणार हा माझ्या घेतली माझ्या ह्यांचं बघा त्यांचे शब्द ना प्रभातीनं या सगळं संस्कृत शब्द सगळं संस्कृत शब्द सगळं माझ्या डोक्यावर गेलं आपण गावठी माणूस जाऊया देव गणपती सणाचा देव गणपती गणाचा देव गणपती गणाचा देव बुद्धीन ज्ञानाचा देव गणपती गणाचा देव बुद्धीन ज्ञानाचा चंद्रकांत जाधवांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा जाधव साहेबांच्या
पडवळ बुवा, तुम्हाला एक नम्र निवेदन, मी स्तवनामध्ये वंशावळ घेतलेली आहे, जो जय घेतला त्याच्यामध्ये वंशावळ सांगितलेली आहे. वेळ झालेला आहे, मी आता पुढची गाणी वंशावळ टाकून गाणार आहे. त्याच्यामुळे येऊन इथं शांतपण शिकवशील की वंशावळ कुठे ही कुठं आहे, शांतपणा चालायचा नाही. शक्य घरी उदाहरण नाही का, मेरे को नाही सुनणे का, सुना नाही का, पहिलंच बोलतोय. परत आता सांगतो मी, अहो एक गंमत झाली सांगू, अरे सांगू की नको. काय झालं, गेल्या वर्षी यांच्यावर बारी, हा, आणि बोलता बोलता काय बोलले, मी यांची बारी बघितली होती, मला जरा बरं वाटलं, म्हटलं घेऊया माझ्यासोबत. एकच बारी आयुष्याने त्यांच्यावर आहे, दुसरी ह्याने जर मला बारी नसती दिली ना तर मला कोणी विचारलं नसतं, कोणी नसतं विचारलं. ह्याने एक बारी दिली, केवढं उपकार, केवढं उपकार, सांगायची भाषा बघा. मग जरा म्हटलं बोवांना व्हायचा माझा आहे, या प्रत्येक गोष्टी तर त्यांना दिसून येतो बघा. अरे शेंबुडाला तर म्हणणार ना, शेंबुडाला शमड्या म्हणणार ना, त्या श्रीखंडाला म्हणणार, शेंबुडाला म्हणणार. हा त्यांचा माझ्या प्रश्नपत्रिकेच्या, सॉरी या प्रश्न पद आहे त्याच्यावर दिसला. जरा कुठं पहिल्यांदाच उभ्या आयुष्यात लाईट आणि साऊंड एकत्र दिला त्याच्यावर बोललं. यांच्याकडे दुसरं काय नाही, असलंच काय नाही, ते थातुरमतूर बघणारी असलं. आणि मग असं म्हटलं मी, हो आता माझ आहे गुरुजी, आता माझ नाही म्हणत गुरुजी, एक साथ नमस्ते गुरुजी विश्राम, गुरुजी सांगतात विश्राम आणि सावधान. आमच्याकडे लहानपणी म्हणायचं, म्हणे बाबा तुला किती लिहायचं, 5वीला आहे, तुला प्रश्न विचारू, विचारा. तुमच्या शाळेत बाईला धरून मास्तर किती, आपल्या प्रत्येकाला प्रश्न विचारायचा. आणि वर काय म्हणतात, 5G परवडेल, 2G परवडेल, गुरुजी परवडत नाही, गुरुजी लय वाईट. यांचा शब्द आहे का, यांचा शब्द आहे गुरुजी लय वाईट. गुरुजी कधीच वाईट नाही. गुरुजी म्हणजे आई वडिलांनंतर सगळ्यात परमेश्वर म्हणता गुरुजी, हे एकटंच वाईट आहे. हे स्वतः मान्य केलं, हे एकटंच वाईट आहे, बाकी सगळ्या गुरुजी नसाला, हे एकटं गुरुजी. मी गुरुजी बोलणारच नव्हतो, माझी उगाच काय कशाला काढतात, सांड काय सांड. आता तर काय झालं, अरे गंमत राहिली, अरे गंमत राहिली. तर गेल्या वर्षी टोपी हिने घातली नाही आणि आमिर खान सारखं आपलं कॅशबीस करून पद्धतशीर आलं, असं आलं. तर मी काय म्हटलं, अरे ऐका, मी काय म्हटलं की बुवा शक्ती तुला टोपी घालावी. मग वाईट बोललो काय रे, शक्ती तुला टोपी पाहिजे की नाही. तर तरी पण दुसऱ्या बारीत आलं तसंच. तर जरा म्हटलं बिन टोपी चालेल, जरा माझा आहे बुवाना सांगून ऐकत नाही, मग आता काय. तर त्याच्यानंतर मग गॅस मला सेम आमिर खान वाटलो. तर म्हटलं कडवईचं आमिर खान आलं आमचं हिरो बनवलं तुम्हाला. पण मला नंतर कळलं हे कडवईचं उष्ण आमिर खान आहे. यांचा सातबारा या गावात नाही. हे बोलतात ना माझी लाईट दिली, माझी दिली, माझं भ्रांतीचं ओझं कोणाचं काय नसतं. या नसा जोडल्याने एकमेकांना नसा लांबी केली ना 97,000 किलोमीटर होते. मुंबई गोवा किती 700-800 किलोमीटर हो. मग आपल्या नसा मुंबई गोवा आणि मुंबई गोवा पासून जर एकमेकांना सारख्या फिरवल्या किती किलोमीटर होतील. एक न जरा जी दबली ना खटाक खटाक खटाक. आपण म्हणतो अरे सकाळी माझ्याबरोबर चाय केला ना, मग सकाळी आता गेला. हे आयुष्य आपलं आणि माझ्या लाईटी माझ्या फायटी. अरे कुठे गमणार, हे काय नाही, पैसे दिले की सगळं असतं. आता मला सांगा, मी म्हणेन की माझा कब्जा माझा आहे, कब्जा हे जाके बिकेट म्हणतात आपण गावठी बांगडी, हा कब्जा माझा आहे. पण पैसे दिल्यानंतर तो माझा झाला. मग तसं योग्य मोबदला दिला ती वस्तू आपली होती. या का लाईटी काय पडवळ बोनी, ह्या लाईटी आमच्या कुळेकर बोवांच्या आहेत. तरी म्हटलं पोळे करू आपण. आज दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला डिस्काउंट करायला आलेला आहे. माझा गुरुवारी आहेत चालेल, आता सगळे शुक्रवारी एकत्र झाले, डिस्काउंट केलं चालेल. आता 40 झालेला आहे, शाप मारू नका हो मला. त्यांना म्हटलं टोपी घाला. टोपी नाही, आज बरोबर ठोका जाऊन आले की नाही, आलं की नाही. मग मी आज त्यांना म्हणजे कडवईचा उष्ण आमिर खान म्हणणारच नाही. कडवईचा उष्ण आमिर खान बोलणारच नाही.
त्यांचं काय राजा परदेशी परदेशी माझी चाल देणार बाबा जास्त नको मला उलट करणार काय बोललं आज मारतो म्हणे गाठ समजला तुम्हाला गाठ मारतो त्यांना आले नंतर ते बुलबुल आले होते मध्ये काय वाचू नको वेगळं ऐकायला त्यांना काय म्हणायचं कळलं तुम्हाला कळलं का गुरुजी सांग आम्ही क्या बोलेंगे देखो आपण कुणाची म्हणून उधारी बाई ठेवत नाही उधारी ठेवत नाही आपण त्यांना विषय देऊया राजवाणीच्या जोडीला लय बोलते जोरात ह्या सगळ्या बायका पोरात ऐकून घ्या लय बोलते जोरात ह्या बायका पोरात आज अब्रू जाणार हाय पोरी तुझ्याच घरात आज अब्रू जाणार हाय पोरी तुझ्याच घरात आता माझ्या आदिमाया ज्याप्रमाणे भाग सांडून गेले त्याप्रमाणे आपण दिला पाहिजे ही गाठ याच्या पलीकडं प्रसिद्ध गाठ आहे ब्रह्मगाठ गवळणीच्या सासूची आणि सासऱ्याची जी बांधली गाठ हा कृष्णानं मारली गाठ कृष्णानं मारली ती कुणाची मारली तुमच्या म्हणजे तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करताय त्याने सासूची सासऱ्याची सासूची वेणी आणि सासऱ्याची दाढी किंवा मिशी किंवा लांब केस असायची ही गाठ रात्री कृष्णानं मानली या लय उडायच्या आशा आणि कृष्णाला सांगायच्या मी टांगून ठेवेन ह्या करून ठेवेन नंतर पाया पडायच्या बरं त्यांच्याच गावात त्यांच्याच घरात गोकुळात कृष्ण तिकडनं आलेला पण त्याचं सगळं करून टाकलं परमेश्वराची कृपा सालबाईची कृपा माझ्या वादादेवीची कृपा आणि त्या गोकुळात भरलेल्या गोकुळात मारली झोगा झोग म्हणजे आपल्या गावची शब्द त्याचा हे आता परत येऊन मागायचं आपण आपल्या गावची मारली गाठ गाठ काय ना सुटत रातभर घासली गाठ काही सुटना स्वल्पाटवली सासू आणि सासरे जर थोबाड सुटलं गाठ काही सुटत मग करायचं बोलवलं कृष्णाला असाच काळा वेळा आपला आणि आला आणि फक्त एकदा बघितलं नजर तू मला अशी म्हणतेस तू मला चोर म्हणतेस मला टांगून ठेवील म्हणतेस आणि अशा केल्यानंतर म्हणते बाबा तुझ्या पाया पडते एवढी गाठ सुट मला ठीक आहे एकदा फक्त प्रेमाने बघितलं आणि गाठ सुटली तो विषय तुमच्या चरणाशी सादर मारतो आता गाठ पण बोल बुवा नमस्ते अरे आता घडली गुरमी ही घडली जर का सुटला नाही हा गुप्ता कृष्ण विचारतोय जर का सुटला नाही हा गुप्ता मुळा सकट का उपटणार याचं उत्तर सांगायचं तुम्ही मुळा सकट उपटणार काय सांगायचं काय हे मागेले गाठ्याचे केस बाकी काही नाही आपण भाषण गायचेच नाही आई शपथ जर का सुटला नाही हा गुप्ता जर का सुटला नाही हा गुप्ता मुळा सकट का उपटणार सुटला नाही हा गुप्ता मुळा सकट का उपटणार
सुटला नाही हा गुंता तुला सकट काऊ पडणार चरक सुटला नाही हा गुंता तुला सकट काऊ पडणार या ठिकाणी शाहिरांनी अंतरामध्ये एक भाग विचारला होता की 16 सहस्त्र 108 नारी त्यातल्या त्या 8 नारी जी वाट चुकलेली होती ती वाट चुकलेली आहे त्यांची फक्त नावं तुम्हाला सांगतो बळीराजाच्या क्षमा करा चित्रा सुदेवी ललिता विशाखा चंपकलता तुंगविद्या इंदुलेखा आणि सुदेवी अशा 16 सहस्त्र 108 मधील ह्या 8 पत्नी होत्या त्यातील ललिता नावाच्या सखीला मोक्ष मिळाला होता म्हणून तिने पुनबा मीराबाई या नावाने पुन्हा जन्म घेतला होता हा तुमच्या फक्त तुम्ही विचारले की नाही मला माहिती नाही मला फक्त वाटलं की तुम्ही अंतरामध्ये हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता की काय माहिती तर ही त्याची नावं आहेत आणि आता मूळ प्रश्न शाहिराचा जो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत शाहीर लक्ष असावं की बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूनं ते पूर्ण बसा बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूने अन्य 3 ठिकाणी व्यापली ती कलियुगात कोठे आहे आणि तर ती सूर्यावर आहे ती ठिकाणं सूर्यावर आहे आणि त्यांची नावे एक सूर्योदय दुसरा मध्याह्न आणि तिसरा सूर्यास्त त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली ती पावलं म्हणजे त्रिविक्रम आणि ती 4 पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुग्रह हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थात जे 3 पावलं टाकली ती पावलं सूर्यावर आहेत आणि त्याचं पहिलं नाव आहे सूर्योदय दुसरं मध्याह्न आणि तिसरं सूर्यास्त आणि त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली ती पावलं म्हणजे त्रिविक्रम आणि ती 4 पावलं ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुग्रह हे तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आता हा भेदिक शाहिराचा भाग झाला तुम्ही इथे येऊन शांतपणे सांगा तुम्ही एकच सांगायचं उत्तर बरोबर आहे की चूक त्याच्या पलीकडे तुम्ही काही जास्त बोलायचं नाही जर काय बोलला मला माहिती आहे आता हा कोंबडा हरवणार आहे 3:30 वाजलेला आहे दुसऱ्या बाजूला कदाचित माणसं घरात जाणार आहे झोपायला आपापल्या त्याच्यामुळे कोण परत तुम्ही भेटशील नाही भेटशील आणि हे भाऊ आता परत भेटतील नाही भेटतील तुम्ही आहो ना पण हे परत भेटतील नाही भेटतील 10-12 फिक्स झालेले आहेत दसऱ्यानंतर बारीकाई मी करण्यात आला आहे पुढच्या वर्षी भेटलं तर भेटलं तर आजच भेटलेलं आहे तर उलट टाकण्याच्या आधी आपलं सुटून गेलं बरं म्हणून माझ्या प्रश्नाचा भाग देतोय काही प्रश्न आहे का या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे सगळ्या पुढे खुश पोरीनो या अक्षता टाकायचं जे नशिबात भाग आहेत ना
याच्यासारखं सुख कुठं नाही. तुम्ही माझ्या बहिणी आहात, मुलीसारखे बाहेर पडून जाऊ नका. एवढंच तुम्हाला या तुझ्याच्या पवित्र साधातून सांगेल. कारण शक्ती तुला फक्त मनोरंजन नाही तर समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. त्या अनुषंगाने सांगता घरात सांगा बाबा मला आवडलं आहे, नाही ऐकलं आहे, काहीतरी 2-4 दिवस तू जेवू नको, उपाशी राहा. एकदा म्हणे बाबा कर काहीतरी आपलं व्हायचं किंमत तरी आई वडील आपल्या. पण बायानं पडून जाऊ नका. लय हाल होतात ग बाई, लय हाल होतात. हे दाखवत नाही आमचं पवार, पण कधी कधी गुटखा खाणार असतात, सगळंच नव्हतं. तर कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात लग्न अक्षर टाकायचा अधिकार आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षर टाकायचा मानत नाही. मात्र बाहेर खड्या मांडवा लग्न लागतंय मुलगाचं, त्याच वेळेला आपल्या घरदैवतावरती किंवा कुलदैवतावरती अक्षर टाकायचा मान. हा शाप आणि वरदान कुणी दिले सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवाधिकांच्या संयम नावाच्या ग्रंथात मिळेल, त्या पुस्तकात मिळेल. प्रश्न पण दिलेला आहे, गाईड पण दिलेला आहे. आता या उलट टांगा मला काय ते हा भाग घ्या. प्रश्न विचारतो चौघात साज साधात सजून, लय आलात माजून. सांग प्रश्न द्यायची गरज आहे का? लय आलात माजून, टाकी झोपळताना भाजून. लय आलात माजून, टाकी झोपळताना भाजून. पलताना बाजून म्हणजे शास्त्राच्या पलताना, शास्त्राची नावाची चूल आणि त्याच्यातलं शब्दाचं तोंड. बाकी तुम्ही काहीतरी म्हणशी लाव आणि मला उलट टाकून ठेवशी लाव. आता एक तुराची बारी आहे, 5 गाणी गायची असतात. एक गाणं गाते आता येते दुसऱ्या बारी.
ज्ञान शिकवायला. षडविकार, 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 पुरुषार्थ सांगा तुला सगळं सांगा. आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहे. भाष्कर फक्त काय बोलू नका, भाष्कर फक्त काय बोलू नका. आता फक्त सांगतोय हा देह. परत तुम्हाला सांगतो शक्तिधर कसा बघायचा. शक्तिधर म्हणजे कसा, स्त्री पुरुष आधी दाखवतो श्रेष्ठ कोण, आणि शेवटला म्हणजे बायको कशी भांडते, तुम्ही असं तुम्ही तसं. नवरा पण म्हणतात तुला काही कळत नाही, माझ्याच नशिबात कशी पडली, असं भांडण नवरा नवरीचं असतं, बायकोचा आणि नवऱ्याचा असतं. पण शेवटी तरी पण एकत्र संसार करायचा असतो, घटस्फोट करायचा नसतो. शक्तिधर तसंच आहे. स्त्री मोठी की पुरुष मोठा थोर म्हणजे त्याची महती काय बोलतो. आणि सरते शेवटी भांडण विसरायचं, शेवटला येऊन आरती करायची. हे द्योतं काय आपल्या संसाराचं वाढवण्याला आपल्याला करून दिलेलं आहे. हे द्योतं काय, आपण घरात पहिला पाऊल टाकतो पुरुषांना आपल्याला मान नाही, पण स्त्री जेव्हा पहिलं पाऊल टाकते ती अगदी त्या तांदळाच्या अक्षतावरती त्या तांदळावरती पाय ठेवून येते, लक्ष्मी येते घराची. हे तिकडच्या आयुष्यात. पण इकडचा पुरुष कसा श्रेष्ठ तो सांगण्याचा प्रयत्न. तर हे शरीर म्हणजे ही काया म्हणजे माया म्हणजे स्त्री, आणि आतमध्ये मी जिवंत आहे जी मग आपण शकण्यागिरी करतोय ना, ती कुणाच्या जीवावर, आपल्या जीवाच्या जीवावर, आत्मारामाच्या जीवावर. तो आत्माराम म्हणजे पुरुष. आणि ही जी ही नटलेली आहे ना ही झाली स्त्री. म्हणून बघा स्त्रीला जास्त दागिने आहे, तिला जास्त सगळे आभूषण आहे. हा बोध किती भारी आहे बघा. शाहिराने पण गवळण फार छान गेली, त्यांनी काही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला त्या गवळणीतून. पण तसंच आहे. आता यांनी सांगायचा ही जर शरीर जीव जर सोडून गेला, आत्माराम सोडून गेला, डायरेक्ट उद्या विकास का म्हणणार, विकास कसा आहे, अरे त्याची बॉडी कशी आहे, बॉडी आणली की नाही. जीव गेला की बॉडी, नाही तर ह्याला नावाने ओळखतं विकास. विकास विकास कसा आहे, विकास बारा, विकास डिस्काउंट झाला वरती गेला की विकासची बॉडी कशी आहे. आता बॉडी कधी आणणार, गावास कधी आणणार. म्हणजे जर आत्माराम सोडून गेला की या शरीराला जायला बरोबर. अरे होय की नाही, होय ना. म्हणजे ह्या स्त्रीला हिला जाळणार म्हणजे आत्माराम माझा श्रेष्ठ आहे, आत्म्याला माझ्या मरण नाही, तो अमर आहे. आता मी कसा गातोय बघा. रेकॉर्ड ब्रेक जर खाली घेऊ, रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा पण पुढच्या गुन्ह्यात. जेव्हा भेटल मला गुन्ह्यात गोजी गोजी मला अटक करा पुण्यात. अरे उसनी पाहुणी हे शरीर उसना आहे. जो ज्याला जन्म झाला गणपती बाप्पा हे देतो काय आयुष्याचं. आला गणपती बाप्पा आला की आनंदी आनंद. ज्याप्रमाणे घरात एखादं बाळ जन्माला आलं की आनंदी आनंद, बारसा पाचवी सजावट आंग्र टोपरं. आणि तो जेव्हा जातो सोडून जे कोणी व्यक्तिमत्व त्या दिवशी दुःख असतं. बाप्पा ते द्योतं काय, जो आला तो जाणार, जो आला तो जाणार म्हणजे गणपतीला म्हणतात पावला, कारण तो जाणार आहे. देह पण तसाच आहे, जो आला तो जाणार. म्हणून ही माया जी आहे शरीर हे पाहुणं आहे. तुम्ही म्हणू नका या कडवई गावाला तुम्ही पाहुणं उष्ण पाहुणं असं काही नाही. मला तसं काय नाही म्हणायचं. बस मागाशी मला सांगत होतं तुम्हाला नाही म्हणायचं आहे, तुम्हाला नाही म्हणायचंय सांग, मला शिकवत होते उसने पाहुणी अरे लोभाची मिळवणी. अष्टविकार ना, काम क्रोध मद मत्सर दंभ चिंता. तो लोभ आवरी असते, आवरी स्त्रीची बाजू. अरे उसने पाहुणी लोभाची मिळवणी काय कामाची तुझ्याही मिजाशी. अरे उसने पाहुणी उसने पाहुणी अरे लोभाची मिळवणी काय कामाची तुझ्याही मिजाशी. ते सोडून तुझी ही बदमाशी, ते सोडून तुझी ही बदमाशी, शेवटी भेट आहे तुझी र सरनाशी. साधा विषय गुरुजी ऐकून घ्यायचं. सांड हा लय मोठं केलं लोकांना सांड या. अरे उसने पाहुणी लोभाची मिळवणी, उसने पाहुणी लोभाची मिळवणी काय कामाची तुझी ही मिजाशी. ते सोडून तुझी ही बदमाशी,
लोकांची आई या सगळ्या आभूषणाच्या उसली नाही ती, असं मला म्हणायचं आहे. काय म्हणतोय? सोन्या मोत्यानं विसरली त्याला जगवलं त्यानं, कुळ घराला सोडून गेली राहिली दुसऱ्याच्या उसळीनं, बाळगलाचं फिटेल खाजं, बाळगलाचं फिटेल खाजं, रामाच्या स्मरणाशी ते सोडून तुझी बदमाशी, ते सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेटाय तुझी त्या स्मरणाशी, ते सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेटाय तुझी त्या स्मरणाशी. उसने पावली लोभाची मेवणी, उसने पावली लोभाची मेवणी, काही कामाची तुझी विजयाशी, ते सोडून तुझी बदमाशी, बरोबर 1 तास झालाय. माझ्या परीनं सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. भगवान एकेरी काय बोललेलं नाही, जरा गमती जमती केलेले आहेत. स्तवन माझ्या सालबाईचं आणि वर्धा देवीचं गायलेलं आहे. गड जाधवांच्या घरांचा मानाचा गणपती, गवळण शाहिरांचा जो भाग होता गाठ, त्या गाठीच्या भागात मी गेलेला आहे. प्रश्नपद विचारलेला आहे आणि हे आत्मज्ञानाचं गाणं ह्या तुमच्या समोर ठेवलेलं आहे. पहिल्या बारची झालेली सेवा मान्य करून घ्या आणि माझ्या भावांना दुसऱ्या बारच्या शुभेच्छा देतो. आता ते येणार आहे, शिकवायला येणार आहेत. शिकवा तुम्ही, मी विद्यार्थी म्हणून शिकवेन. पण जेव्हा माझी शाळा भरेल, मी जेव्हा वर्गात जाईन, माझ्या हातात छडी जाईल 20 मिनिटाची 30 मिनिटाची, त्यावेळेला तुम्ही पण जरा बॅचला बसायचं आहे. एवढं बोलून माझी बरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.